नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे फणसाच्या पाऱ्याची भाजी, म्हणजे आपण फणसाची कुवरी पण बोलतो आणि कोवळ्या फणसाची भाजी पण बोलतो। तर आज मी दुपारच्या जेवणामध्ये करणार आहे। आम्हाला हा फणसाचा जो पारा आहे तो गावावरून खास भेट आले, म्हणजे आता गेल्या वेळी आपले जेव्हा नमन होतं तर ह्यांचे भाऊजी येताना घेऊन आलेत आमच्यासाठी खास। तर त्याची आज मी दुपारी भाजी करणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा। तर हा आपण बघताय समोर फणसाचा पारा, आणि खूप मोठे मोठे झालेत फणसाचे पारे बघा गावी आता, कारण आता सीझन झाले, आता मार्च महिना चालू होणार आहे। आपल्याला मे मध्ये मस्त भाजी सुद्धा खायला मिळते गावी। मे पर्यंत आपल्या एप्रिल पर्यंत मस्त अशी आपली आहे ना फणस तयार होतात। तर ह्याची आज मी घरामध्ये मस्त अशी भाजी करणार आहे। तर आता मी हा जो पारा आहे तो कापून घेते आणि बारके बारके छोटे छोटे पीस करून घेते। आपला पारा मी मस्त असा बारीक कट करून घेतले बघा, छोटे छोटे पीस करून घेतले। तर आता मी कुकरमध्ये घालून याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे। तर आता मी कुकरमध्ये फणसाचा पारा घालून घेतलाय, शिट्टी करण्यासाठी ठेवलाय। 2 ते 3 आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आणि तोपर्यंत मी आहे ना हा तिळाचं तिलकुट बनवून घेते। हे आपले गावचे तिल आहेत शेतामधले। तर ह्याचं आपण आहे ना तिलकुट भाजीमध्ये घातलं तर भाजी खूप भारी अप्रतिम होते, म्हणजे खूप भाजीला ना टेस्ट खूप चांगली येते। तर हे तव्यावरती थोडंसं असं नॉर्मल भाजून घ्यायचं आहे आणि मग त्याला खलबत्त्यात बारीक करून घ्यायचं आहे। तर हा जो तिल आहे भाजीमध्ये घातल्यानंतर एवढी भाजीला चव येते ना, खूप भारी अशी मस्त भाजी होऊन जाते। तर आत्ता मी ह्या तिळाचं तिलकुट बनवून घेते। तर बघा कुकरमध्ये ना मस्त अशी शिजले आपला पारा, बघा छान शिजलाय। मी 3 शिट्ट्या करून घेतल्या कुकरला आणि एकदम मऊ असा शिजलाय बघा। तर आता मी पाऱ्यामध्ये जी ही पाव असते, जो वाईट भाग असतो तो आणि पाठीमागचे दाते काढून घेते सुरीने। पाऱ्याची भाजी आता मस्त मी बघा साफ करून घेतले। जी मागची बाजू होती दाताची ती पण काढले आणि जी पुढची पावेचा भाग होता तो सुद्धा काढले। आणि बघा आता आपली ही भाजी बनवायला आहे ना मस्त तयार झाली। आता खलबत्त्यामध्ये घालून ना अशी थोडी थोडी एक एक पीस घालून मी बारीक करून घेणार आहे बघा। मी भाजी आपली छान अशी मस्त बारीक करून घेतली खलबत्त्यामध्ये। आणि तुम्हाला इकडे दाखवते मी फोडणीसाठी घेतलेलं साहित्य। हे तिल मी मस्त भाजून खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतले, त्याचं तिलकुट करून घेतले। समोर कांदा आहे बारीक चिरलेला, कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची। तर हे आपल्याला सगळं जे साहित्य आहे ते आता मी फोडणीला वापरणार आहे। कढईमध्ये तेल घालून घेतले आणि तेल आता छान असं मस्त गरम झाले। तर सगळ्यात पहिल्यांदा आता याच्यामध्ये मी घालून घेते मोहरी आणि जिरं। मस्त तडतडले आपली मोहरी आणि जिरं। आता मी याच्यामध्ये घालणार आहे बारीक चिरलेली मिरची। मिरची सुद्धा छान मस्त तडतडली आहे आणि मिरची बघा मस्त अशी फ्राय झाली तेलामध्ये। तर आता मी याच्यामध्ये घालणार आहे कांदा। फिरवून घेते कांदा व्यवस्थित तेलामध्ये। आणि आता याच्यामध्ये घालते मी कढीपत्ता। सगळं ना असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, थोडं ब्राऊन करायचं आपल्याला। आता मी याच्यामध्ये घालणार आहे अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच धनिया पावडर। तर हे मसाले आणि आपला कांदा सर्व आता मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। याच्यामध्ये मी तिखट नाही घातले, कारण ह्या भाजीमध्ये मिरची असेल ना तरी सुद्धा भाजी खूप छान लागते।
आपण आपल्या आवडीनुसार तिखट सुद्धा घालू शकता। तर आता सगळं मी फिरवून घेते। हिरवी मिरची आणि सोबत थोडंसं तिलकुट घातलं की भाजी ही खायला खूप भारी लागते। तर बघा मसाले सुद्धा मी आता व्यवस्थित हळद आणि धने पावडर कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले। कांदा आपला मस्त फ्राय झालाय, एकदम गोल्डन असं झालंय, ब्राऊन कलर आलाय। आणि आता याच्यामध्ये मी भाजी घालून घेणार आहे। भाजी मस्त आता मी कांद्यामध्ये, मिरचीमध्ये आणि तेलामध्ये मिक्स करून घेते बघा व्यवस्थित। पूर्ण अशी एकत्र करून घ्यायची आहे कांद्यामध्ये वगैरे, अशी मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे बघा, फिरवून घ्यायची आहे व्यवस्थित चांगली। आणि आता मी शेवटी भाजीमध्ये घालते मी जे तिलकुट वाटून घेतलं होतं तिळाचं ते, त्याने आपल्या भाजीला एक वेगळीच चव येते। आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर। तर तिलकुट आणि हिरवी कोथिंबीर मी आता भाजीमध्ये घालून घेतली आणि आपली भाजी आहे ती आता व्यवस्थित मस्त अशी फायनली आता मिक्स करून घेणार आहे मी। तिलकुटामध्ये एवढी भाजी खायला भारी वाटते ना, तुम्ही एकापेक्षा 2 भाकऱ्या सहज खाऊन जाल, एवढी छान लागते भाजी। भाजीमध्ये तिलकुट आणि हिरवी मिरची मस्त असे एकत्र करून घेतले, मी मिक्स करून घेतले। आणि आता ह्याच्यावरती मी 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेणार आहे। आपल्या भाजीला 4 ते 5 मिनिटं झाली आहेत आणि मी आता चेक करते। वाव, जबरदस्त अप्रतिम असा स्मेल येतोय भाजीला, एकदम खूप भारी आपली भाजी तयार झाली आहे। तुम्हाला दाखवते मी बघा, गरम गरम मस्त वाफ येते आणि वास पण खूप भारी सुटलाय भाजीला। तर ही भाजी आपण आहे ना नाचणीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी ह्या सोबत जर खाल्ली ना तर मजा काही वेगळीच असते। म्हणजे आपण नेहमी चपाती तर खात असतोच, पण तांदळाची भाकरी सोबत किंवा नाचणीची भाकरी असेल ना तर ह्या भाजीची चव म्हणजे विचारूच नका, अशी भारी लागते।